थोडक्यात सांगायचं झालं तर या स्प्रेमुळे आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही मिळणार आहे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण महादेव कल्लोलकर यांच्या ऊसाच्या प्लॉटवर गेलो होतो। त्यांनी ऊसामध्ये घेवड्याचं आंतरपीक घेतलं होतं। त्यांना घेवड्याची शेंग भरायला त्याचबरोबर शेंगीची साईज होण्यासाठी एक स्प्रे पाहिजे होता। मग आपण तो त्यांना दिला। त्यामध्ये काय काय घेतलं चला जाणून घेऊया। त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतले 05234 पंपाला 100 ग्रॅम, कारण फळधारणेमध्ये पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशची गरज असते। तर आपल्याला 05234 मधून 52% फॉस्फरस त्याचबरोबर 34% पोटॅश मिळत आहे। याच्यामुळे शेंग भरण्यासाठी व त्याची साईज होण्यासाठी आपल्याला चांगली मदत होणार आहे। त्याचबरोबर आपण घेतला आहे इसाबेन पंपाला 30 मिली। हे एक संजीवक म्हणजेच बायोस्टिम्युलंट आहे। ते आपल्याला शेंगेच्या वाढीसाठी चांगली मदत करणार आहे। त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट पंपाला 30 ग्रॅम। यामुळे आपल्या शेंगेचा आकार, रंग आणि चव सगळीच चांगली होणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर या स्प्रेमुळे आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही मिळणार आहे। तर मित्रांनो, तुमचंही पीक फुल किंवा फळ अवस्थेत असेल तर तुम्ही हा स्प्रे नक्की घेऊ शकताय। त्यानंतर आपण आलो त्यांच्याच घेवड्याच्या दुसऱ्या प्लॉटवर। त्या प्लॉटवर माव्याचा प्रादुर्भाव जरा जास्तच होता। मग त्यासाठी आपण त्यांना उलाला हे इन्सेक्टिसाइड दिलं। हे आपण प्रति पंपाला 6 ते 10 ग्रॅम वापरू शकताय। त्याचबरोबर पेगासस हे इन्सेक्टिसाइड प्रति पंपाला 15 ते 20 ग्रॅम। उलाला मध्ये फ्लोनिक ॲसिड हा कंटेंट आहे, तर पेगासस मध्ये डायफेन्थिरान हा कंटेंट आहे। या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मुळे तुमच्या पिकावर कोणत्याही प्रकारचा मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स असू दे ते सगळं पळून लावणार आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहितीसाठी झटकन जावा आणि पटकन आपल्या अकाउंटला फॉलो करा। आणि तुम्ही कुठली कुठली औषधं वापरताय कमेंट करून नक्की सांगा।